तर हाय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? हसताय ना? आणि हसायलाच पाहिजे मित्रांनो. मित्रांनो, आज थोडीशी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे म्हटलं आज तुमच्याशी जरा गप्पा माराव्यात म्हटलं. कारण दुसरं थोडंसं शूट करायचं होतं. सगळी तयारी पण झाली होती, पण जरा कालपासून वातावरण पण आमच्याकडे इकडं पावसाचं आहे, त्याच्यामुळे थोडीशी तब्येत ठीक नाही आहे आणि कसं तरीच होतं आहे, घसा खवखवतो आहे, सर्दी वगैरे पण झाली आहे आणि असं मूडच नाही. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या, तुमच्याशी जरा गप्पा माराव्यात म्हटलं. हे बघा मित्रांनो, एकतर वातावरण कसं असं मस्त पावसाचं झालं आहे आणि आमच्या नदीला आलं आहे भरपूर असं पाणी. सो खूप आहे. आता मी तिकडे जाऊन दाखवणार होतो मित्रांनो, पण एवढे पाय गळून गेलेत ना की आता मला चालायची पण ताकद नाही आहे. म्हटलं तुम्हाला गच्चीवर येऊनच दाखवावं. तरी आमच्या गच्चीवरून असा व्ह्यू दिसतो इकडे मागे, तर भरपूर पाणी आलं आहे तिकडे. आता पाणी जर राहिलं तर मग मी उद्या सकाळी जाऊन तिथला पण व्हिडिओ शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल. पण मस्त वाटतं मित्रांनो असं इथे. हा इकडे नजारा. तर मला वाटलं होतं पाऊस वगैरे येईल काय की म्हणून, पण पाऊस तर काय आज आला नाही. बट पाणी मात्र भरपूर आले नदीला. सो मग अशी छानशी अशी हवा सुटलेली आहे आणि असं मस्त निसर्गरम्य वातावरण आहे. तिथे खाली नदीपाशी जायला काही नाही मित्रांनो, पण एकतर तिथं खूप गर्दी आहे आणि असं निवांत वातावरण नाही. एक दिवस मी तिथलं सुद्धा व्हिडिओ शूट करणारच आहे आणि म्हणजे करायचंच आहे मला तिथला एक व्हिडिओ शूट. कारण बरेच दिवस झाले की मला आता तिकडे जायचं होतं, पण कसं मित्रांनो कामाच्या निमित्तानं कुठं जाणं होत नाही. तर बघूया, करूयात आता. इथे जवळच्या जवळ असून ते लोक लांबून लांबून येतात, पण इथं आम्हाला जवळच्या जवळ असून तिकडं नदीपाशी जाणं होत नाही. म्हणजे तसं काही हे नाही आहे, बट नाही जाणं होत कामाच्या निमित्तानं. पहिले कसं आम्ही खूप लहान असताना तिकडे जाऊन खूप खेळायचो आम्ही लहानपणी. पण कसं असतं मित्रांनो, आता जसं जसं माणूस मोठा होतो, त्याचं वय जसं जसं वाढत जातं, तसं तसं काही जिम्मेदारी अंगावर पडतात त्याच्या. सो मग त्या दृष्टिकोनातनं मग होत नाही. तरी पण खूप मस्त आहे मित्रांनो. व्ह्यू तर आहे, बट लहानपणीची मजा खूप अलग असते, आताची पण मजा खूप अलग असते. मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लहानपणी जी मजा केली आहे ना, तर ती आता नाही भेटत. त्याच्यामुळे ते म्हणतात ना की लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. सो ते तसंच असतं. आणि असं मला असं अजून पण ते जर मी विचार केला ना, तर मला असं अजून वाटतं की परत लहान व्हावं. ते डोरेमॉनची तुम्हाला माहिती आहे का, ती टाईम मशीन असते की नाही, टाईम मशीन. मी लहानपणी कार्टून खूप बघायचो, तर त्या डोरेमॉनच्या टाईम मशीनमध्ये ते जसं नोबिता बसून जात आहे ना मागे, मागच्या जन्मामध्ये किंवा त्या मागच्या जन्मातच जाते आय थिंक, असं वाटतं मला. तर मग ते त्याला जे पाहिजे ना, तर ते करते. सेम मला असं वाटतं की आपल्याकडे डोरेमॉन असावा आणि त्याची एक टाईम मशीन असावी, तर त्या टाईम मशीननी मस्तपैकी जावं. पण असं होत नाही, ते काल्पनिक गोष्टी असतात. लहानपणी काय पण वाटते आपल्याला. मला तर एवढं वाटत होतं लहानपणी की पेड्याचा पाऊस पडावा, म्हणजे आकाशातून जसं पाणी पडतंय तसं पेढे पडावे सगळे. तर असं काहीच होत नसतंय, पण त्या वाटायच्या गोष्टी आहेत. म्हणजे बरंच काय काय वाटू शकतं कोणाला, असं आहे. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत. सो मग बाकी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो, थोडं शेअर करत जावा आणि कसे वाटतात काय नाही तर मला कमेंट मात्र नक्की करत जा की व्हिडिओ माझे कसे असतात ते. हां, आज म्हटलं तेच रविवार होता, नाही तर मी दर संडेला शूट काही ना काहीतरी वेगळं करतच असतो. पण म्हटलं आज तब्येत ठीक नाही आहे आणि ना एकतर मुळात बोलण्याचीच ताकद नाही आहे. घसा खूपच खवखव करतो आहे. एक तर ते 2-3 दिवसाच्या पावसाने ना सर्दी खूप झाली आहे आणि त्याच्यानं ना म्हणजे कॅपॅसिटीच उरली नाही बोलण्याची, असं झालं आहे. सो तर चला मग उद्या बघून घ्या व्ह्यू. मी परत तिथला शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल नंतर. मग तोपर्यंत बाय.